बाहेर पाऊस पडतोय आणि अचानक काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झालीये, मग हे इतके खुसखुशीत पॅटीस घरातल्यांना खायला द्या. ते ओळखूच शकणार नाहीत की हे तुम्ही घरच्या साहित्यात बनवलेले आहेत. इतके पदर सुटलेले, वरतून कुरकुरीत आतून सॉफ्ट, खाल्ल्यानंतर घरचे कौतुक केल्याशिवाय राहणारच नाही. तर त्यासाठी इथे मी 1.5 वाटी मैदा घेतलाय. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि 3 ते 4 चमचे साजूक तूप घालायचं. आता ह्या पिठाला दोन्ही हाताने चोळून घ्यायचं जोपर्यंत पिठाची मूठ बनत नाही तोपर्यंत. अशी पिठाची मूठ बनली की यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घटसर गोळा मळून घ्यायचा. आता यावर झाकण ठेवून याला बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालायचं. तेल गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा भरून रगडलेले धने, नंतर 1 चमचा लसूण मिरचीची पेस्ट, थोडासा कढीपत्ता, परतून झालं की 1 चमचा हळद, चिमूटभर हिंग, मिक्स करून झालं की यामध्ये 3 उकडलेले बटाटे मॅश करून घालायचे. मिक्स करून झालं की यामध्ये 1 चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तर आपली इथे बटाट्याची चटणी बनवून तयार झाली आहे. आता या पिठाचे आपल्याला 6 भाग करून अशा गोल गोल लाट्या तयार करून घ्यायच्या. आता एक लाटी घेऊन याची मोठी पातळ पोळी लाटून घ्यायची. बाकीच्याही आपल्याला अशाच लाटून घ्यायच्या. सर्व पोळ्या लाटून झाले की आता साठा बनवून घेऊया. आता एका वाटीमध्ये 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घातले, त्यामध्ये 4 चमचे साजूक तूप घालायचं आणि याची अशी पेस्ट बनवून घ्यायची. आता यातली एक पोळी घेऊन त्यावर आपल्याला साठा टाकायचा आणि आपल्याला सर्व बाजूने एकसारखा साठा लावून घ्यायचा आहे. दुसऱ्या पोळीलाही साठा लावून घ्यायचा. अशाच आपल्याला एकावर एक ठेवून सर्व पोळ्यांना साठा लावून घ्यायचा आहे. सर्व पोळ्यांना साठा लावून झालं की असं हलक्या हाताने आपल्याला याला लाटून घ्यायचंय. आता मी दाखवते अशा पद्धतीने याला दोघीही साईडने फोल्ड करायचं आणि याची अशी दुम्मड मारून याला चौकोनी आकारामध्ये आपल्याला याला लाटून घ्यायचंय. आता पोळी लाटून झाली की अशी आपल्याला याचे काट कापून घ्यायचे आणि याला चौकोनी आकार द्यायचा. आता याला मधून कापून याला दुसऱ्या साईडने आपल्याला याचे 6 भाग करून घ्यायचे. आता एका पारीवर मध्यभागी बटाट्याची चटणी ठेवून साईडने पाणी लावून घ्यायचं आणि याला फोल्ड करायचं आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित दाबून घ्यायचं. फक्त कडेला ना दाबता भाजीच्या साईडनेच दाबायचं आहे. असेच सर्व पॅटीस बनवून घ्यायचे. आता एक एक करून तेलामध्ये पॅटीस सोडायचे. फक्त लक्षात ठेवा की तेल एकदम हलकीशी बबल येईल असंच गरम असायला हवं. आता पॅटीस आपल्याला इथे मंद आचेवरती खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे. आपल्या पॅटीसला बघा इथे मस्त सोनेरी रंग आलेला आहे आणि पदर बघा किती सुंदर आलेले आहे. मोजताही येणार नाही एवढे पदर सुटलेले आहेत. ह्या पॅटीसला तुम्ही गरमागरम चहा सोबत किंवा एखाद्या सॉस सोबतही खाऊ शकताय. तर आजच हे गरमागरम खुसखुशीत पॅटीस बनवा आणि घरच्यांना सरप्राईज द्या. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडले असेल तर एक लाईक नक्की करा.